हे आहेत सुमित सबरवाल यांचे वडील। ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान त्यांचा मुलगा सुमित चालवत होता। मुंबईतील पवईच्या सबरवाल कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। कारण 1994 पासून विमानसेवेत असलेले पायलट सुमित सबरवाल यांचं गुजरातमधील विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालंय। अडीच वर्षांपूर्वी आईचं निधन झालं। परिणामी 88 वर्षीय वडिलांची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडणार असल्याचं सुमितने 3 दिवसांपूर्वी कुटुंबियांना फोन करून सांगितलं होतं। विमान हवेत झेपावण्यापूर्वी सुमितने घरी फोन केला। लंडनला उतरल्यानंतर पुन्हा फोन कर दो असंही सुमितने सांगितलं। पण आता सुमित कधीही घरी पोहोचू शकणार नाही। वडिलांची काळजी घेण्यासाठी घरी येऊ शकणार नाही। त्याने केलेला फोन शेवटचा होता हे सगळं सांगताना सबरवाल कुटुंबियांचे अश्रू थांबत नाहीयेत। सुमित गेल्यानंतर आता त्याच्या वडिलांना केवळ मुलीचा आसरा उरणार आहे। ती तातडीने दिल्लीहून मुंबईत दाखल झाली आहे। सुमितचं लग्न झालेलं नव्हतं, त्याची तयारी सुरू होती, परंतु संसार थाटला जाण्याआधीच त्याची आणि कुटुंबियांची स्वप्न नियतीने धुळस मिळवली। शिवसेना आमदार दिलीप लांडे हे पवईत सुमित सबरवालच्या घरी पोहोचलेत। कुटुंबियांचं सांत्वन करताना त्यांनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं। सुमित सबरवाल याच्या जाण्यामुळे त्याच्या कुटुंबियाने हरहुन्नरी मुलगा, भाऊ, घरातला करता धरता पुरुष गमावलाय। पण त्यांचं दुःख हे त्यांच्या कुटुंबियांचं नाही तर संपूर्ण भारताचं आहे। कारण भारताने एक कर्तबगार विमान पायलट गमावलाय। परिणामी जगभरात याबद्दल शोक व्यक्त केला जातोय।